या वेळेचा बॉल जर पाहिलं बॉल व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी जो बघायला मिळालाय. व्हाईट बॉलचा कॉल इथे केला गेलाय. स्कोर मात्र वाढत चाललाय. स्कोर आपल्याला बघायला मिळाला 72 धावा. स्कोर कार्ड आपण या ठिकाणी बघू शकता. नंबर 6 चालू असताना 72 5 गडी 5. गौरव चौधरी आपल्याला इथे आता बघायला मिळणार आहेत. या वेळेचा देखील बॉल जर पाहिला बॉल चालला फायनलच्या दिशेनं जबरदस्त प्रहार. 4 धावा इथे मिळाल्यात रुद्र स्पोर्ट्स क्लब संघाला. रुद्र 11चा संघ स्कोर मात्र वाढत चाललाय. किती धावा असतील आता बघूयात आपण. बी पॉल मध्ये ही दुसरी मॅच खेळत आहेत रुद्र आणि पहिली मॅच जिंकलेल्या आहेत आजच्या दिवसातील. आपल्या वैयक्तिक दुसरी मॅच खेळत असताना आपण बघू शकता स्कोर जर पाहिलं 6 खेळ सम्राट 76 धावा 5 गडी बाद. या वेळेचा बॉल जर पाहिलं इथे इशारा त्याला बघायला मिळेल डाऊन द लेग व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या वाढतीये. स्कोर मात्र आपल्याला बघायला मिळाला धावसंख्या असणार ती 77 धावा इथे आपण बघतायत. 7 षटक चालू झालेलं आहे. 8ची मॅच आजच्या दिवसातील मात्र तिसरा सामना इथे सुरू असणार आहे. समोर मारलाय बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ हिट ग्रेट हिट. 4 धावा इथे मिळाल्यात. चौकार आलाय. बघू शकता रिप्ले अतिशय सुंदर असा टायमिंग केलेलं आहे. बॉल चाललाय तो लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. धावसंख्या आता वाढत चालली. स्कोर मात्र आता आपल्याला बघायला मिळणार आहे. आणखीन एक जबरदस्त फटका. बॉल हवाई फायर गुल केलाय सीमारेषेच्या बाहेर. अतिशय सुंदर असा जबरदस्त फटका. षटकार 6 धावा. पॉवरफुल असा फटका इथे मात्र रिप्ले तुम्हाला बघायला मिळेल. राईट मध्ये विकेटनं हा फटका मारलाय बाउंड्रीच्या बाहेर. द ब्युटिफुल शॉट बाय बॅटर. मिड विकेटला षटकार. स्कोर मात्र वाढत चालला. स्कोर असेल आता 87 धावा. भूषण कोळी 14 बॉल 45 मध्ये बॅटिंग करत असताना आपण बघू शकता सामना तो ऑन आहे. विजय सपकाळे बॉलिंग ट्रॅक मध्ये तयार. फुटबॉल बॉल वा वा वा. हा देखील बॉल सीमा पार. 6 धावेनं इथे भूषण कोळीचे 50 धावा पूर्ण. 15 बॉल 51 धावा. बॅट वर करा. कमालीचा बॅटिंग मात्र विजय भूषण कोळीनं केल्या त्या 51 15 बॉलला 6 षटका 2 चौकाराच्या मदतीनं रुद्र 11 संघासाठी चांगले बॅटिंग करतायत भूषण कोळी. 15-51.
या वेळेचा बॉल जर पाहिला खूप चांगला फटका पुल केला बॉलला. डीपमध्ये फिल्डर आहे, बॉल पर्यंत आलेत. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर मात्र आपल्याला बघायला मिळणार आहे. 7वं षटक मात्र या ठिकाणी सुरू असते. धावसंख्या जर पाहिली 99 धावा षटकाची मैदानामध्ये. एक बॉल बाकी आहे अजून. 1 बॉल टू गो. 99 ऑन बोर्ड. 99 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघू शकता. 7वं षटक या ठिकाणी जे आपल्याला बघायला मिळणार आहे. फुटबॉल बॉल यावेळेस कव्हरला तोडून टाकलेला हा जबरदस्त फटका. शेवटी जाई सीमा पार. 4 धावासाठी चौकार. एकशे 3 धावा झाल्यात. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. धावसंख्या वाढती. स्कोर मात्र आता बघायला मी आपल्याला बोर्डवरती रनसंख्या असणार आहे त्या 104. शेवटचं षटक. दीपक सोनवणे समोर आहे. हितेंद्र सोनवणे तयार आहे हा बाहुबली. ओ यावेळेस जर पाहिलं मोठा फटका उंच हवेमध्ये. नो मॅच मध्ये बॉल पडलाय तिथे शतषक आहे. सिंगल येताना या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या वाढती. 105 धावा. स्कोर झाला 106 रन्स. 5 गडी बाद आहेत. नंबर 8 चालू असताना आपण जर पाहिलं इकडे पुन्हा एकदा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न केला. शतषक बॉल पर्यंत आपण बघणार आहोत. बॉल पर्यंत दाखल झाले गेलेत. धावा मिळणार आहे तिकडे आणि स्कोर माझा वाढत चाललाय. धावसंख्या असेल आता ती 108 धावा. 5 पर्यंत बाद झाले गेलेत. इथे सोनवणे 8 बॉल 14 रन्स वरती. भूषण कोळी खेळते 19 बॉल 65 वरती. दीपक सोनवणेचं 8वं षटक. इथे वैयक्तिक कोट्यातलं 3रं षटक टाकतायत ते दीपक सोनवणे. यावेळेचा बॉलला भिरकावून दिलंय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. टोलेजंग फटका. षटकार 6 धावा. सुंदर टायमिंग मात्र या ठिकाणी बघायला मिळालंय. दीपक यांचा वार मैदानात केले सर्वांनाच गार. काय षटकार मारलाय. गार केले सर्वांना. षटकारानं हीच ताकद आहे आपल्या सर्व कोळी बांधवांची. कोळी क्रिकेट लीग याचमुळे या क्रिकेट स्पर्धेला पहिल्याच वर्ष गाजतंय. सक्सेसफुल आहे ही आयडिया, ही संकल्पना. पुन्हा एकदा उंच हवेमध्ये बॉल. आकाशाचे वेध. क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र सुटला गेलाय.
रनआउटची संधी या ठिकाणी आपण बघतायत तिथे असणार आहे. स्कोर मात्र पुढे चालला 115 धावा स्कोर काढला या ठिकाणी आपण बघणार आहोत 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 8 या ठिकाणी जस्ट सुरू असताना 115 रन्स 5 गडी बाद. इथे रनआउटची संधी असणार आणि इथे संधीचं केलं या ठिकाणी सोनं. आता आपण बघू शकता इथे 8 षटकांचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये संपले. 8 षटक संपले. 116 रन झाले 6 गडी बाद. 117 रनची गरज असणार विजयासाठी. 116 झाले 117 पाहिजेत. याच्यामध्ये विथ बॉलला 63 डाव काढल्यात भूषण कोळीनं. 6 षटका 4 चौकार मारलेत आणि काय परफॉर्मन्स राहिलाय. श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ मधील या कोळी क्रिकेट लीगला 116 झालेत. 117 पाहिजे विजयासाठी. मोरिया सीसी या संघाला.
स्वागत आपल्या पुन्हा एकदा सर्वांचं सेकंड इनिंग मध्ये. पवन तायडे आता बॉलिंग करायचं दाखल होणार आहे पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल इथे मात्र टॅप केलाय, तिथे रन मिळणार नाहीये. सागर एका बाजूने आपण बघताय तर गोविंद दुसऱ्या बाजूला बॅटिंग साठी उतरले गेलेत. हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपल्याला जे बघायला मिळाले. पवन तायडे षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी जे बघायला मिळेल. 117 धावेचा पाठलाग करायचा विजयासाठी. 47 बॉल मध्ये भूषण कोळीनं खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग केली, आदर्शतक ठोकलं. पहिला बॉल एक चांगला असा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. चांगला पवनचा जर विचार केला आपण, पवन तायडे चांगली बॉलिंग करते. पवन तायडे पहिला 2 षटकोतीपर्यंत धाव दिले नाहीये. ओ यावेळेचा बॉल आणखीन एक चांगला बॉल इथे फसवलं जाताना बघायला मिळालंय. अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू आपण मैदानात बघू शकता. डॉट बॉल आलाय पवन तायडे. लगातार 3 बॉल इथे खूप चांगले टाकले गेलेत. व्हेरी नाईस बॉलिंग. 3 लगातार बॉल इथे डॉट आले. कोणत्या प्रकारचे धाव त्यांना पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका मारलाय. शतशः बॉल पर्यंत आपण इथे बघताय. बॉल परून या ठिकाणी बॉलला रोखलं गेले. एक चांगलं शतशन आपण बघताय. तिथे स्कोर कार्ड आहेत त्या 1 धाव. मोठ्या धावेचा पाठलाग करायचा. 116 धावा विजयासाठी या ठिकाणी बनवायच्या. 44 बॉलचा खेळ बाकी असेल. 1 धाव स्कोर करायची या ठिकाणी बनवली गेली आपण बघू शकता. गोविंद कोळी खेळत आहेत 0 रन्स वरती. सागर खेळत आहेत 4-1 वरती. पहिलं षटक या ठिकाणी आपण बघू शकता मैदानामध्ये सज्ज असताना. गोलंदाज पवन तायडे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. इथे मात्र फसतोय चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपण या ठिकाणी बघणार आहोत मैदानामध्ये. 1 धाव स्कोर केला आपण जी आता बघणार आहोत मैदानामध्ये. 1 बॉल अजून बाकी असते या षटकामध्ये. यावेळेचा बॉल समोर लॉंग ऑफला शतरषक. ओ झेल मात्र या ठिकाणी सुटला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये आपण जर पाहिलं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या असते ती 3 धावा. कोणत्या कधी बाद नाहीये. 3 धावा स्कोर करला पवन तायडे. चांगले षटक आता हाताळलंय. बघा गोविंद कोळी कशी बॅटिंग करतायत. कारण मॅच महत्वाची असेल मोरिया सीसी संघासाठी. दोन्ही संघाची तिसरी मॅच आहे. 3 धावा धावफलकामध्ये. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी जे संपले गेले. आणखीन एकदा चांगला फटका. इथे बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. व्हाईट बॉल. स्कोर वाढलाय. 8 धावा स्कोर करला आपण इथे बघतायत. आणखी एकदा एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चाललाय थेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. इथे सागर सपकाळच्या बॅटमधून एक चांगला फटका इथे आलाय. पुण्याचं टेम्परेचर आता वाढत चाललंय आणि आपण बघू शकता खेळाडू किती खेळत आहेत.
पुन्हा एकदा चांगला लेंथ होता, पार्टनरशिप होताना दिसते आहे. किती वेगानं धावा आता सेट करता येते मात्र बघायचं आता मैदानामध्ये आपल्याला. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी चालू असेल. स्कोर कार्डमध्ये आहेत त्या 14 धावा. सागर खेळतोय 7 बॉल 11. इथे आपण मोर्या संघाची बॅटिंग वादळ मोर्या सीसी राज पाटील यांचा संघ, तर रुद्र 11 संघ चेतन दादा पाटील यांचा मालकी संघ आपण जो पाहतोय. पुन्हा त्यावेळेचा बॉल मिड ऑफला बॉल खेळून काढलाय. सदस्यक बॉल पर्यंत बॅकअपला आहेत, ते धाव मिळणार आहे. नो बॉलचा देखील इशारा आलाय. फ्रंट फुट नो बॉल. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना स्कोर जर बघितला 14 रन्स ऑन बोर्ड आहेत. नंबर दुसरं चालू असताना तिथे हितेंद्र सोनवणे यांना आपण बघू शकता बॉलिंग करत आहे. 16 धावा स्कोर काढला आपण ज्या बघणार 101 धावांची गरज आहे. 19 बॉल शिल्लक आणि 101 धावांची गरज विजयासाठी आता असणार आहे. बघूयात गोलंदाज जास्त बॉलिंग मार्क होती हितेंद्र सोनवणे. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड बॉल या ठिकाणी आपण बघतायत. शतरषक आहे, रनआउटची संधी असेल आणि इथे सुखरूप पोहोचला गेलाय. फलंदाज सुखरूप आहे. सतरा धावा धावफलकामध्ये. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 17 वरती कोणत्याकडे बाद नाहीये. 38 बॉल बाकी, 100 धावांची गरज. षटक क्रमांक दुसरं चालू असताना हितेंद्र सोनवणे करत गोलंदाजी. रायटरमध्ये विकेट तयार असेल गोलंदाज. यावेळेचा बॉल कट केला. बॉल चालत थर्डमॅनला. बॉल नाही थांबणार. बॉल चालला सीमारेषा पार. सागर सपकाळे 4 धावा. तिथे धावा मिळणार आहेत. आपण जर बघितलं षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये आता जे संपलंय स्कोर असेल 2 षटकानंतर 22. 36 बॉल आता बाकी असणार आहेत. आतापर्यंत 2 षटक संपलेत. 22 धावा स्कोर काढला ज्या बनवल्या गेल्या. सागर सपकाळी 17 वरती बॅटिंग करतो. कोविंद खेळता येते 3 वरती. 2 षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्ड होते आपण जर पाहिलं 22 धावा आहेत. 36 चेंडू आणि 55 धावांची गरज. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत के समय खडा वही सबसे बडा. आता कोण उभं राहणार या परिस्थितीमध्ये आपण बघूयात. इथे लढायचं आहे, इथं संघर्ष करायचा आहे. 36 बॉल 55 धावांची गरज. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़ी की घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. हे लक्षात ठेवायचं. आता बघू शकता सामना आतापर्यंत लढा 2 षटकात 22 काढले. 36 बॉल बाकी, 55 ची गरज. हितेंद्र सोनवणे आता सज्ज असत. आपले दोन्ही पंच आपण बघू शकता खूप चांगला असं उन्हामधून थांबलेत. चांगला कामगिरी करतायत ते नॉन स्टॉप. दोन्ही कॅमेरामॅन आपण बघू शकता livevision.in या पेजवरती हे यूट्यूब टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग सुरू आहे दुपारच्या 17 मध्ये. कोळी क्रिकेट लीग आदिवासी जमात पर्व पहिलं श्री महर्षी वाल्मिकी चषक भुसावळ. समस्त कोळी जमात भुसावळ तालुका आणि सहकारी आई फाउंडेशन भुसावळ यांचं. चांगली गोलंदाजी आपण बघता येत. अतिशय सुंदर असं खर्च आयोजकांमध्ये भरत भाऊ पाटील, पंकज भाऊ कोळी, गौरव भाऊ चौधरी, गौरव भाऊ कोळी, कुंदन भाऊ कोळी या सर्वांचं एक अनमोल असं सहकार्य लाभलंय. बाबींचा धावा षटक क्रमांक 30 चालू असताना आपण बघू शकता सामना रंगलाय. पाठीमागेचा ते आवाज पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न. शतक बॉल पर्यंत आपण बघता बॉल पर्यंत दाखल झाले गेलेत. स्कोर वाढत चालला. स्कोर असेल 23 धावा स्कोर काढला. सामना क्रमांक 3 आजच्या दिवसामधला आपण बघू शकता. 23 धावा स्कोर काढला. 34 बॉल 94 धावांची गरज असते विजयासाठी.
लॉफ्ट केला, स्विंग केला बॉल ऑन साईडला, शतषक स्क्वेअरचा बॉल पर्यंत आलाय. ओ रनआउट की संधि आणि ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, नजर हटी और हो गई दांडी गुल. पहिला धक्का, नवीन फलंदाज चालले गौरव मैदानामध्ये. मुख्यतः गौरव काय करतात आपल्या संघासाठी. अगदी ए ग्रुपमध्ये चाणक्य सीसी, रुबाबदार, पवर एंटरप्राइजेस, आराध्या वारिस असे 4 संघ. बी पोलमध्ये स्वच्छंद्र स्टार, जे बालाजी, रुद्र 11, मोर्या सीसी असे संघ सहभागी. 8 संघ या ठिकाणी सहभागी आहेत. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, उद्या अंतिम दिवस या ठिकाणी असणार आहे. धावसंख्या असते ती 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 30 चालू आहे. विजय सोनवणे आतापर्यंत चांगली बॉलिंग टाकतायत. सागर तयार. यावेळेचा बॉल सागर सांगलीच्या बॅटमध्ये एक चांगला फटका आला. शतषक बॉल पर्यंत आहे. चांगली फिल्डिंग मात्र तिला पाहायला मिळाली. तिसरं षटक चालू आहे मित्रांनो. 24 धावा स्कोर काढला आपण जे पाहतोय. या मॅच नंतर नक्कीच सर्वांसाठी जेवणाचं आस्वाद असणार आहे. जेवणाची मेजबानी लंच टाइम या मॅच नंतर असणार आहे. 24 धावा स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यात. एकदा यावेळेचा जर बॉल पाहिला, लाईन खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. चांगल्या लाईन वरती मारा केलाय. 25 धावा धावबलकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सागर सांगळे 12 बॉल 18, गौरव चौधरी 2 बॉल 1. शांताचं वातावरण. खेळाला एन्जॉय करायचं आपलं. मी सकाळी सांगितलं, कालही सांगितलं, या खेळातला जो आनंद घ्यायचा आहे आपल्याला, तो घेणं फार गरजेचं आहे. बक्षीस नाही आहेत, ट्रॉफीज आहेत, म्हणजे आनंद हा खूप काही आपल्याशी माणुसकीचं नातं आपल्याला आता जोडायचंय. सव्वीस धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतात. एक बाद 3 होता खेळ संपला गेला. 26 26 धावा. षटकार मारलाय पहिल्या बॉल वरती. आपण जर पाहिलं, करण यांच्या बॉलिंगचा समाचार घेतलाय. सागर यांनी आपण जर पाहिलं, 32 डाव दले 1 धावा ती अतिरिक्त मिळणार आहेत. वाईट बाचा इशारा आलाय. धावसंख्या मात्र पुढे जाताना इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. धावसंख्या 33 धावा 29 84 ची गरज.
हो बॅटचा किनारा जरूर लागला होता मात्र झेल होऊ शकला नाहीये. रिक्वायर्ड पोहोचले 18च. करण देवराज बॉलिंग करतायत आतापर्यंत. एक चांगली बॉलिंग मात्र बघायला मिळाली. शिस्तबद्ध बॉलिंग या ठिकाणी आपण बघतायत. 33 धावा स्कोरवरती एक गडी बाद. षटक क्रमांक 4 चालू असताना गोलंदाज सज्ज. हो 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 दांडी 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 गुल. पुन्हा एकदा बॉल तयार असेल. बॉलिंग मार्ग राईट मध्ये विकेट. आणखी चांगला बॉल. पुढे लेनचा बॉल होता. इथे केवळ एक सिंगल येताना पाहायला मिळालेली आहे. पुन्हा एकदा बॉल तयार असेल. बॉलिंग ट्रॅक होत राईट मध्ये विकेट. हो आणखी एक. हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गुल. आणखी एक विकेटचं पतन. चार होता खेळ संपला. स्कोर असेल 34 धावा. 3 बाद आहेत. 24 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 83 धावांची विजयासाठी आता गरज आहे. थोडासा पाडला खूप लांब चालला कारण आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग मात्र बनावी लागेल. ती केली रुद्र 11 संघाचे. तर पाडी याचा संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि चांगला खेळ दाखवला आतापर्यंत त्यांनी. थोडक्यात वाचलेत. खूप चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळालाय. 5 षटक चालू असेल. इथे सोनवणे बॉलिंग करत आहेत. बॉल लागला होता मात्र बेल नशीब चांगला आहे. अनेक प्रेक्षक आपण बघतायत. झाडाच्या सावलीखाली मॅच बघतायत. सर्वांचं स्वागत. चांगली गर्दी होतीये. खूप मोठं जमात आहे खरं तर. कोळी जमात भुसावळ तालुक्यात. अनमोल सहकारी आई फाउंडेशन भुसावळ यांचं आपल्याला बघायला मिळालंय. मॅच सुरू आहे. मोरिया सीसी संघ आणि हा बॉल तिथे मात्र चाललाय शतक असं डीप मध्ये. धावसंख्या वाढती. स्कोर असेल 35 धावा. 3 बाद. षटक क्रमांक 5 चालू असताना
चांगला फटका इथे कव्हरला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर एक जबरदस्त स्ट्रोक चौकार. जर पाहिलं 65 या ठिकाणी चालू आहे. धावसंख्येमध्ये जर पाहिलं 39 धावा असेल 3 बाद असताना इथे आपण बघतोय मैदानामध्ये हितेंद्र सोनवणे नंबर 5 चालू असताना आपण बघू शकता. एक बॉल 78 ची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार राईट अप मध्ये विकेट. पुन्हा एकदा मोठा विकेट करायचा प्रयत्न शतक मात्र बॉल असेल एक सिंगल धाव इथे येताना जी पाहायला मिळाली. धावसंख्या वाढती स्कोर असेल 40 धावा 20 बॉल बाकी असेल आणि विजयासाठी आपण जर पाहिलं 77 धावांची गरज 3/40 नंबर 5 चालू असताना. चाळीस धावा झाल्या 3 गडी बाद आहेत. षटक क्रमांक 5 वर इथे सोनवणे आता पण चांगली बॉलिंग करतायत. यावेळेस आला स्लॉट मध्ये बॉलला भिरकावून दिलंय सीमारेषेच्या बाहेर षटकार. पाच ओव्हरचा खेळ संपला. स्कोर आहे 5 षटकानंतर 46 धावा. 18 बॉलचा खेळ बाकी असेल आता 71 धावांची गरज. पुढे मारला बॉल चाललाय सीमा रेषा पार होईल का नाही. सुंदर झेल. रन झाले 46 धावा. विजय सोनवणेला मिळाली विकेट. खरं तर सतरा बॉलचा खेळ बाकी असताना आता रन झाले 46 धावा. 4 गडी बाद असताना नंबर 7 चालू असताना आपण जर बघितलं गोलंदाजाच्या राईट मध्ये विकेट. फुलटॉल बॉल बिग हिट. यावेळी फुल टोल केलाय मैदानाच्या बाहेर. चांगल्या प्रकारचं तसं मात्र तिथे डीप मध्ये बघायला मिळालंय आणि धावा जरूर मिळतात तिकडे. मात्र आतापर्यंत एक चांगला पार्ट जड असणार आहे कारण थोडं अवघड समीकरण आता होत चाललंय कारण 4 विकेट पडलेत. 16 बॉल आणि आता 68 धावांची गरज आहे. रिक्वायरमेंट 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचले ते मात्र आता पार होणं एवढं सोपं नाहीये. आणखीन एकदा खूप चांगला बॉल इथे मात्र जो बघायला मिळालाय. डॉट बॉल आला. अतिशय सुंदर असा बॉलिंगचं प्रदर्शन इथे आपल्याला बघायला मिळतंय. 49 रन 49 रन्स स्कोर करला आपण बघणार आहोत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कल्पेश खेळत आहेत 6/7. जितू खेळत आहेत 1/3 वरती आणि मॅच जर पाहिलं असणार तर 15 बॉल 68 धावांची गरज आता विजयासाठी असणार आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती राईट द विकेट न सज्ज असणार गोलंदाज विजय सोनवणे.
बॉल मोठा बिग हिट लॉंग ऑफला बॉल काढलाय क्षेत्ररक्षक बनेल दर्शक दर्शक बनतील दिवाने. या मॅचचा बॉल जर पाहिला खूप चांगला बॉल इथे मात्र जो बघायला मिळालाय सुंदर बॉल आहे आणि नंबर 6 इथे चालू असेल. स्कोर जर पाहिला 55 धावा असेल 4 गड्याच्या मोबदल्यात. कल्पेश 8 बॉल 13 जिथून खेळत आहेत 1 बॉल 3 वरती 13 बॉल बाकी असेल आणि 62 धावांची विजयासाठी आता गरज असणार आहे. आठवची मॅच आहे विजय सोडून आपण तिथे बघू शकता. मॅच जर पाहिली सुरू आहे 6वं षटक मैदानामध्ये चालू असताना धावसंख्या 55 62 धावांची गरज. हो या मॅचचा बॉल अखूट टप्प्याचा बॉल होता चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळाला. षटकाची होती मैदानाच्या आतमध्ये समाप्ती 6 षटकाचा खेळ संपला गेला आणि 6 षटकानंतर धावसंख्या झाली ती स्कोर कार्ड वरती 55 धावा 4 गडी बाद शेवटचे 12 चेंडू आणि 62 धावांची गरज आहे विजयासाठी. आता 12 बॉल 62 धावांची गरज आपण बघू शकता. सामना रंगलाय. आजचा दुसरा दिवस आहे. अगदी डाव थोडासा खरं तर 12 बॉल 62 खूप मोठा पल्ला अजून देखील गाठायचा आहे. जितू कोळी 1 बॉल 3 वरती जर कल्पेश खेळतात 13 वरती पवन तायडे. यावेळेचा बॉल जर पाहिला तर शतकाच्या बॉल पर्यंत टॉस विनंती आहे. नंतर जी मॅच आहे चाणक्य सिसी वर्सेस रुबाबदार. नाणेफेक करण्यासाठी यायचंय. निलेश सपकाळे रुबाबदार द परफेक्ट मेन शॉप आणि चाणक्य सिसी भगवान एस पाटील यांचा संघ. बॉल निसटलाय आणि बॉल चाललेला आहे सीमारेषेच्या बाहेर. चेंडू बॅट खेळपट्टी चौकारांत षटकार यातच चालला आमचा वेळ. आम्ही खेळतोय भुसावळ मध्ये कोळी क्रिकेट लीगचा हा खेळ 2025 पहिला वर्ष. हो टायमिंग चांगलं केले गजबचं टायमिंग होतं आणि बॉल समोर षटकार. नाणेफेक केलं जात आहे इकडे. नाणेफेक केलं जात आहे. नाणेफेकसाठी दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचे. काय शॉट मारलाय परंतु अगदी टॉस करून घ्या तिकडे. टॉस करायचं दोन्ही कॅप्टन या चाणक्य सीसी आणि रुबाबदार. हो आणखीन एक बॉल बिग हिट. हाही बॉल मात्र यावेळेस शतरक्षक बॉलच्या खाली झेल झालाय. फलंदाज बाद. इथे प्राइज आलं राजू पाटील यांच्या वतीनं 100 रुपयाचा प्राइज असणार आहे. तो षटकार मारला मागाशी खेळाडूने तर 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. चला चाणक्य सीसी संघ कॅप्टन चला टॉस आधी रुबाबदार निलेश दला सपकाळी संघ कॅप्टन टॉस आधी या टॉस बॉक्स मध्ये प्लीज विनंती आपल्याला. हो यावेळेचा देखील बॉल जर पाहिला मोठा फटका खेळायचा प्रयत्न डीपर शतक बॉल पर्यंत आले. टॉस साठी यायचे चाणक्य सीसी भगवान एस पाटील आणि रुबाबदार निलेश सपकाळे दोन्ही संघाचे कॅप्टन यांना विनंती आहे आपण टॉस साठी यायचे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. पुन्हा त्यावेळेचा बॉल जर पाहिला मोठा विकेट करायचा प्रयत्न ऑन साईडला बॉल डीपर फिल्डर आहे. एक धाव आली. स्कोर वाढत चाललाय 69 धावा. 8 बॉल शिल्लक आहेत आणि रिक्वायरमेंट खूप महाग जातात. जितू कोळी आलेत बॅटिंग करण्यासाठी.
टॉस केला जातो तिकडे टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक उधळले गेले. टायमिंग पुन्हा एकदा हवेत बॉल टोलवलाय आणि तिथे चेंडू सीमा पार. सात होता खेळ संपला. स्कोर असे 75. 5 गडी बाद आहेत. रुबाबदा सगळं टॉस जिंकलेला आहे. रुबाबदा द परफेक्ट मेन्सवेअर. निलेश सपकाळे टॉस जिंकलाय. डाऊन द लेग वाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. अगदी खूप चांगले असे कामगिरी असे बघू शकता आपण. आता तिसरा सामना इथे सुरू आहे. 76 रन्स. हो आणखीन एक. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा यावेळेचा पुलचा प्रयत्न केलाय. मिडविकेटला शतशक बॉल पर्यंत आपण बघताय. बॉल जाईल तिकडे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. हॅलो. यावेळेचा बॉल जर पाहिला अतिशय सुंदर बॉल इथे मात्र जो बघायला मिळालेला आहे. व्हेरी गुड बॉलिंग. व्हेरी नाईस बॉल. बघू शकता इथे स्कोर कार्ड मध्ये त्या 81 लॉस ऑफ 5 विकेट्स. 8व्या षटक तिथे चालू आहे. पंकज कोहली 81 रन लॉस ऑफ 5 विकेट्स. इसके बाद का जो मुकाबला है वो चाणक्य सीसी और रुबाबदार सीसी इनके बीच होने वाला है. और वहां पे टॉप किया है रुबाबदार टीम ने. 2 गेंदें 35 रन चाहिए और बहुत ही अच्छा खेल दिखा. यहाँ पे आप देखेंगे, बात करेंगे रुद्र टीम. रुबाबदार क्रिकेट क्लब से निवेदन है वो जल्द से जल्द अपना डिसीजन बताए. ये मोहे मोहे हुआ है. अब एक बॉल बाकी राहिलाय. 86 धावा 5 गड्याच्या मोबाईलात. 1 बॉल 31 धावांची गरज. ओ यावेळेचा बॉल बिग हिट. मिड विकेटला बॉल पाहायला मिळतोय सीमारेषा पार. मॅच जिंकलेली आहे. रुद्र 11 चेतन पाटील 11 सामना जिंकलेला आहे. प्लेयर ऑफ द मैच